आता महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. आता आशिष शेलारजी पुन्हा एकदा भाषण सुरू होतील. महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा कट सुरू झालेला आहे. अशा प्रकारची भाषणं आता पुन्हा ऐकायला मिळतील. मिळवलेली मुंबई आहे आणि या मुंबईचा लचका जो कोणी तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचे तुकडे तुकडे केल्याशिवाय हा मर्द मराठा, मराठी आणि हिंदू बसल्याशिवाय राहणार नाही. मुंबई वेगळं करणं आणि मुंबई किंवा मुंबई केंद्रशासित करणं हा डाव आता उघड झालेला आहे. दिल्लीला त्यांचे जे इरादे आहेत मराठी माणसाच्या हातून मुंबई तोडण्याची, महाराष्ट्र तोडण्याचे जे काही त्यांचे इरादे आहेत ते पूर्ण होणार नाही. मुंबई केंद्रशासित कशी करता येईल या संदर्भातलं एक प्रेझेंटेशन 5 लोकांनी मुंबईत तयार केल्या भारतीय जनता पक्षाच्या. मुंबई कमजोर करण्याची, मुंबई उद्योगपतींच्या घशात घालण्याची लाडक्या आणि मुंबई हळूहळू कमजोर करून तोडण्याची जी हिंमत आहे. मी त्यांना सांगू इच्छितो, तुमच्या मध्येही ताकद नाही आणि कोणाच्या बापातही ताकद नाही की मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करतील. निवडणुका आल्यानंतर यांना मराठी माणूस आठवतो आणि अनेक वेळा मला तर लक्षातच येत नाही यांना लाज का वाटत नाही. आपण जे केलं त्याच्याच विरुद्ध बोलायचं आणि जिंकलो सांगायचं.